हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या आजच्या या सेशनमध्ये TY.BCom या वर्षाच्या बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पेपर 2 व्यवसाय प्रशासन भाग 2 याच्या टॉपिक सेकंड रिक्रुटमेंट अँड ट्रेनिंग भरती आणि प्रशिक्षण याच्या लास्ट सेशनमध्ये भेटत आहोत. आपण याच्या आधी या टॉपिकमधील भरतीचे प्रकार, त्याचबरोबर मुलाखतींचे प्रकार, मध्यस्थ कर्मचारी निवड करण्याच्या पद्धती या विविध विषयांवर सेशन्स रेकॉर्ड केलेले आहेत. आजच्या आपल्या या सेकंड टॉपिकच्या लास्ट सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत प्रशिक्षण आणि विकासाचे उद्दिष्ट काय काय आहेत, त्याचं महत्त्व काय काय आहे आणि प्रशिक्षणाच्या पद्धती काय काय आहेत. सो before beginning our session, I would like to introduce myself. I am Dr. Mrs. Gujar P.S. working as an assistant professor in Commerce Department of Rayat Shikshan Sanstha, CD Jain College of Commerce, श्रीरामपूर. मग आजचा आपला जो विषय आहे की प्रशिक्षण किंवा प्रशिक्षणामार्फत होणारा विकास आणि त्याची उद्दिष्ट काय काय आहेत, त्याचं महत्त्व काय काय आहे, प्रशिक्षणाच्या पद्धती काय काय आहेत, हे सगळे मुद्दे आपण आपल्या आजच्या या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. तर मग प्रशिक्षण म्हणजे नेमकं काय? तर फ्लिपो याने मांडलेली व्याख्या आपण सर्वप्रथम बघूया. विशिष्ट कार्याची पूर्ती करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्य यांच्यात वाढ करण्याचे कृत्य म्हणजे प्रशिक्षण होय. थोडक्यात प्रशिक्षण म्हणजेच काय, तर ट्रेनिंग. म्हणजे कुठलाही उमेदवार, आपण भरती आणि प्रशिक्षण या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे की त्या उमेदवाराची निवड करताना ठराविक शिक्षण असलेल्या उमेदवारांनाच संधी दिली जाते. म्हणजे आपल्याला ज्या पदावर त्या पर्टिक्युलर उमेदवाराची नेमणूक करायची आहे त्या पदासाठी लागणारे शिक्षण असलेलाच उमेदवार आपण नेमत असतो. परंतु तरी सुद्धा फक्त शिक्षण घेतलेला उमेदवार त्याच्या ॲक्च्युअल कामावर जेव्हा लागत असतो त्या कामाच्या पद्धतीच्या अनुसरून त्याला पुढील प्रशिक्षण हे घ्यावं लागतं. त्यालाच आपण काय म्हणतो, पुढील शिक्षण जे घ्यावं लागतं त्यालाच आपण काय म्हणतो, तर प्रशिक्षण. म्हणजे घेतलेलं शिक्षण हे कदाचित पुस्तकी ज्ञानावर अवलंबून असलेलं शिक्षण असतं आणि जेव्हा तो ॲक्च्युअल कामावर लागतो, कामाला सुरुवात करत असतो, तेव्हा त्या प्रशिक्षणामधून त्या कामासाठी लागणारे वेगवेगळी कौशल्य तो शिकून घेत असतो आणि त्यामधून त्याचं ते कौशल्य वाढत जाऊन ते काम करण्याची पद्धत ही सहज अवगत होत असते त्याला. म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञानावर आपण प्रॅक्टिकल काम करू शकत नाही आणि त्या प्रॅक्टिकल कामासाठी आपल्याला गरज कशाची असते, तर प्रशिक्षणाची. म्हणजे नेमलेला कर्मचारी हा आपल्या कामामध्ये जास्तीत जास्त पारंगत होण्यासाठी प्रशिक्षणाची मदत आपल्याला होत असते. यातून व्यवसाय प्रशासनाचा फायदा तर असतोच असतो, त्याचबरोबर उमेदवार किंवा आपण आता त्याला म्हणू शकतो निवडलेला कर्मचाऱ्याचा स्वतःचा विकास सुद्धा त्यातून सहज संपादन होत असतो. मग आता प्रशिक्षण किंवा त्या प्रशिक्षणामागील व्यवसाय प्रशासनाची उद्दिष्ट काय काय असतात, कारण प्रशिक्षणामधून काय साध्य करायचंय, तर विकास. आणि मग त्याची उद्दिष्ट काय काय असतात याचे मुद्दे आपण इथे बघणार आहोत. मग प्रशिक्षणामुळे नेमकं काय साध्य होतं किंवा प्रशिक्षणामधून नेमकं काय साध्य व्हावं अशी त्या संसाधन विभागाची अपेक्षा असते. मग सगळ्यात पहिला मुद्दा आहे की कौशल्यामध्ये वाढ, कारण हे बेसिक आहे प्रशिक्षणाचं. म्हणजे शिक्षण घेऊन आलेला उमेदवार ठराविक कामाच्या कौशल्याचं प्रशिक्षण जर तो घेणार असेल तर त्यामध्ये साहजिकच त्याच्या कौशल्यामध्ये, त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये साहजिकच काय होत असते, सुधारणा होत असते आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो, कौशल्यामध्ये वाढ त्याची दिसून येते. त्याचबरोबर बदलांसाठी तयारी करणे. म्हणजेच काय, तर उदाहरण घ्यायचं झालं तर आपण आजच्याच चालू परिस्थितीचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आजच्या या कोविड-19 या जागतिक महामारी जी आलेली आहे त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्येच एकूण बदल जो झालेला दिसून येतो की ऑफलाईन टीचिंगच्या ऐवजी आपण आता ऑनलाईन टीचिंगवर जास्तीत जास्त भर देत आहोत की ऑनलाईन शिक्षण हे विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल.
मग ऑनलाईन शिक्षणासाठी सर्व शिक्षक वर्गाने काय शिकून घेतलेलं आहे तर नवीन पद्धतीचं प्रशिक्षण घेऊन ऑनलाईन टीचिंग कसं घेता येईल, ऑनलाईन लेक्चर्स कसे घेता येतील, व्हिडिओज रेकॉर्ड कसे करता येतील, रेकॉर्ड केलेले व्हिडिओज वेबसाईट्सवर यूट्यूबवर अपलोड कसे करता येतील, या सगळ्या बदलांसाठी जो शिक्षक वर्ग तयार झालेला आहे त्यासाठी त्या मागचा बेस काय आहे तर साहजिकच प्रशिक्षण. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे उत्पादकता वाढवणे. म्हणजे कोणत्याही व्यवसाय प्रशासनामध्ये ठराविक तोचपणा जर कामामध्ये असेल तर तो कर्मचारी वर्ग सुद्धा तोचपणाला कंटाळून जातो आणि त्यामुळे साहजिकच उत्पादकतेवर त्याचा परिणाम दिसून येतो. याच ऐवजी जर कामाची पद्धत नवीन पद्धतीने अपडेट होत राहिली तर साहजिकच त्यामुळे काय होत जातं, प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवीन पद्धत तो सहज अवगत करतो आणि त्यातून त्याची उत्पादकताही वाढत जाते. मूलभूत ज्ञान वाढवणे म्हणजे कर्मचाऱ्याकडे असलेलं जे शिक्षण आहे ते तेवढंच मर्यादित न ठेवता त्याला आलेल्या नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळत जाते आणि त्यातून साहजिकच त्या कर्मचाऱ्याचं मूलभूत ज्ञान, स्वतःकडे असलेली माहिती, त्या कामाचं असलेली आवड ही साहजिकच काय होत जाते, वाढत जाते. त्यानंतर पुढचा आहे मुद्दा आधुनिक प्रवाहांची ओळख. आपल्या साधारण काम करण्याच्या पद्धतीमध्ये तोचपणा जो असतो की परंपरागत चालू असलेली पद्धत, या पद्धतीच्या ऐवजी नवीन काय आलेलं आहे, आधुनिक नवीन काय ओळख झालेली आहे, नवीन प्रकार कामामध्ये काय आलेले आहे, त्याचा फायदा आपल्या कामामध्ये कशा पद्धतीने होऊ शकतो याची माहिती किंवा याचे ओळख करून देणं हा सुद्धा प्रशिक्षणाचा एक उद्दिष्टाचाच भाग येतो. म्हणजे थोडक्यात आपण यापूर्वी प्रत्येक गोष्ट आपण हाताने लिहित होतो आणि आता या हाताने लिहिण्याला मर्यादा येऊन आता नवीन काय झालेलं आहे माहिती तर कम्प्युटरचं तंत्रज्ञान माहिती झालेलं आहे. आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग काय होतो तर एक तर कागदाची बचत होते, म्हणजेच थोडक्यात पर्यावरणाची बचत होते आणि त्याचबरोबर कोणतीही लिहिलेली माहिती ही वर्षानुवर्ष आपण जतन करून ठेवू शकतो सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून. म्हणजेच ही झाली आधुनिक प्रवाहांची ओळख. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची पातळी उंचावणे. साहजिकच कर्मचाऱ्यांचा जर विकास होत असेल, कर्मचाऱ्यांना नवीन शिक्षण मिळत असेल तर त्यांची पातळी, ज्ञानाची पातळी ही उंचावली जाते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे अडचणींचे निराकरण करणे. म्हणजे कामामध्ये कोणतीही अडचण येत असेल, कोणत्याही समस्या येत असतील, कोणतेही प्रश्न उभे राहत असतील तर त्याला कसं सामोरं जायचं, त्यातून मार्ग कसा काढायचा, यासाठी अडचणींचं निराकरण या प्रशिक्षणाच्या माध्यमातून होऊ शकतं. प्रशिक्षणामध्ये कर्मचारी येणाऱ्या अडचणी मांडू शकतात, त्याच्यासाठी असणारं उत्तर शोधू शकतात. त्यानंतर परस्परांचे विचार समजून घेणं. प्रशिक्षणामध्ये ठराविक पदावरील कर्मचारी एकत्र येऊन आपण हे काम कशा पद्धतीने करतो आहोत, त्यामध्ये काय बदल अपेक्षित आहे, नवीन कल्पना काय आलेल्या आहेत, या सगळ्यांची एकत्रित ओळख करून घेत असतो आणि त्यामुळे साहजिकच प्रत्येकाच्या विचाराची देवाणघेवाण इथे होत असते आणि त्यातून एकमेकांचे विचार समजून घेतले जातात. तौलनिक ज्ञान देणे हा पुढचा मुद्दा आहे की त्या पद्धतीने प्रत्येकाची बौद्धिक क्षमता ही कायम सारखीच असेल असं नाही. तर माझ्याकडे जी नवीन माहिती आहे, माझ्याकडे जी जास्त माहिती आहे ती मला सगळ्यांबरोबर वाटायला आवडलं पाहिजे आणि त्यातून प्रत्येकाच्या ज्ञानामध्ये भर पडली पाहिजे. त्यामुळे त्या पदासाठी जे गरजेचं कमीत कमी ज्ञान आहे ते प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवणं हे प्रशिक्षणाचं किंवा त्या विकासासाठीचं उद्दिष्ट असतं. तसंच जबाबदारी घेण्यास तयार करणे. प्रशिक्षणामधून असलेला कर्मचारी हा पुढील कामाची जबाबदारी घ्यायला कशा पद्धतीने तयार होत जाईल, कशा पद्धतीने तयार होईल, नवीन आलेल्या कामाची भीती न बाळगता स्वतःहून ती जबाबदारीने ती काम करण्याची संधी तो कशी घेईल, यासाठी सुद्धा प्रशिक्षणाचा फायदा होत असतो. त्यातूनच कार्यक्षम अधिकाऱ्यांची निर्मिती होत असते. म्हणजे कार्यक्षम अधिकारी जो आहे की हा कार्यक्षम अधिकारी कशा पद्धतीने आपलं काम किंवा आपली जबाबदारी वाढवणार आहे, आपल्या हाताखाली जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी तो कशा पद्धतीने काम करणार आहे,
या सगळ्याची ओळख यातून केली जाते. आणि शेवटचं म्हणजे काय, तर संस्थेची पूर्ण माहिती करून देणे. संस्थेची माहिती ही यातूनच साधली जाते की जेणेकरून यामध्ये कशा पद्धतीची माहिती आहे किंवा कशा पद्धतीने संस्था काम करत आहे हे बघितलं जातं. आणि यातून आपल्याला संस्थेला गरज कशा पद्धतीच्या कर्मचाऱ्यांची आहे किंवा त्यामध्ये नेमकी विकास कशा पद्धतीने घडवून आणायचा आहे याचा सुद्धा अभ्यास प्रशिक्षण देणाऱ्या समितीकडून केलं जातं. मग त्याचबरोबर आता पुढचा मुद्दा जो आहे की प्रशिक्षण आणि विकासाचं नेमकं महत्त्व काय आहे. साहजिकच कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा प्रशिक्षण महत्त्वाचं आहे आणि व्यवसाय प्रशासनाच्या दृष्टीने सुद्धा प्रशिक्षण महत्त्वाचं आहे. मग त्यातले मुद्दे जर बघायचे झाले तर पहिला मुद्दा आहे कामगारांच्या कामाची गरज, व्यवसायाची गरज या दृष्टीने तपशीलवार माहिती दिली जाते. म्हणजे कामगाराला ते काम करत असताना नेमकं कोणत्या कोणत्या प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे, कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, कोणत्या कोणत्या माहितीची गरज भासणार आहे हे प्रशिक्षण पूर्ण करतं. आणि त्याचबरोबरीने व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर बघायचं झालं तर व्यवसायाला नेमकं त्या कामामधून किंवा त्या कर्मचाऱ्याकडून नेमकी अपेक्षा काय आहे याचा पण अभ्यास केला जातो. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे संघटनात्मक व्यवहार्यता आणि परिवर्तन प्रक्रिया. संघटनेमध्ये काम करत असताना व्यवस्थापन आपण पहिल्यापासून बघतोय की व्यवस्थापन म्हणजे काय, तर एखादं काम दुसऱ्याकडून करून घेण्याची कला. त्यामुळे प्रशासनाला आपल्याकडे जी संघटना आहे ती संघटना एकत्रित पद्धतीने कसं यशस्वी काम करेल हे बघणं खूप महत्त्वाचं असतं. आणि परिवर्तन प्रक्रिया, कामाच्या पद्धतीमध्ये जे काही बदल आलेले आहेत ते बदल सकारात्मकपणे स्वीकारून त्या कामामध्ये आपण आपला सहभाग कसा जास्तीत जास्त नोंदवू शकतो यासाठी सुद्धा प्रशिक्षण आणि विकास हा महत्त्वाचा असतो. त्यानंतर पुढचा भाग आहे तांत्रिक प्रगती. टेक्नॉलॉजिकल जे काही अपडेट्स आलेले असतात ते अपडेट्स प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवणं हे प्रशिक्षण आणि विकासाचं महत्त्वाचं काम असतं. संघटनात्मक गुंतागुंत म्हणजे संघटना जी मोठ्या संघटना असतात की जिथे खूप मोठे मोठे विभाग, वेगवेगळे विभाग प्रमुख, वेगवेगळे कर्मचारी, वेगवेगळे सुपरवायझर्स म्हणजे वेगवेगळ्या पदांवर काम करणारा खूप मोठा कर्मचारी वर्ग असतो. तेव्हा त्यांच्यामध्ये कोणतीही गुंतागुंत न राहता अगदी सहज त्यांचं कम्युनिकेशन चालू झालं पाहिजे, चालू असलं पाहिजे की जेणेकरून व्यवसायासाठी तिथे कुठलीही अडचण निर्माण होत नाही. आणि या पद्धतीचे सलोख्याचे संबंध जर सगळ्या विभागांमध्ये असतील तर व्यवसायाची प्रगती साधणं सोपं जातं. मानवी नातेसंबंध. व्यवसाय प्रशासनामध्ये अगदी महत्त्वाचा भाग म्हणजे मानवी नातेसंबंध. कुठेही कर्मचारी आणि मालक आणि नोकर असे नातेसंबंध न ठेवता अगदी सहज घरगुती किंवा आपण म्हणतो खेळीमेळीच्या वातावरणात जर ते काम होऊ शकलं तर ते काम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने होतं की ज्याचा फायदा आपल्या कर्मचाऱ्याला तर होतोच होतो, त्याचबरोबर व्यवसायाच्या यशामध्ये सुद्धा तो होत असतो. कामातील बदल म्हणजे कामामध्ये वेळेप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे जे काही बदल घडून जातात ते बदल कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशिक्षण आणि विकास हे महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. आणि मग तसंच यामध्ये इतरही काही गोष्टी येतात की उदाहरणार्थ कर्मचाऱ्याची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, कौटुंबिक काही त्याला अडचणी आहेत का, त्या अडचणी तो सहज पद्धतीने व्यवसायामध्ये सांगू शकला पाहिजे की जेणेकरून त्या अडचणींवर काय उपाय योजता येईल याचा सुद्धा प्रशिक्षण आणि विकासाच्या माध्यमातून महत्त्वाचा काम पार पडत असतं. त्यानंतर आपण प्रशिक्षणाच्या पद्धती आपल्या या सेशनमध्ये बघणार आहोत. तर आपल्याला इथे 2 प्रकारच्या पद्धती दिसून येतात. एक आहे प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि नंबर 2 आहे प्रत्यक्ष कामाशिवाय इतर पद्धतीने प्रशिक्षण. वेगवेगळ्या व्यवसाय संस्थांमध्ये त्या कामाच्या गरजेनुसार आपल्याला नेमकं कोणत्या पद्धतीचं प्रशिक्षण निवडायचं आहे हे ठरवलं जातं. मग नेमका कोणत्या कोणत्या पद्धती आहेत ते आपण बघूया. प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण म्हणजे प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण की काही कामांची गरज अशी असते की फक्त
पुस्तकी ज्ञान किंवा वर्गामधलं शिक्षण तिथे पुरेसं पडू शकत नाही. तर ऍक्च्युअल कामावरच त्यांना प्रशिक्षण द्यावं लागतं. त्याला आपण म्हणतो ऑन जॉब ट्रेनिंग. म्हणजे ठराविक, सपोज एखादा कर्मचारी आपल्याला वेल्डिंग करण्यासाठी निवडायचा आहे, तर ते वेल्डिंगचं मशीन फक्त बोर्डवर किंवा स्क्रीनवर दाखवून चालणार नाहीये, तर ते वेल्डिंगचं मशीन त्याच्या हातात असलं पाहिजे. मग ऍक्च्युअल त्यांनी वेल्डिंग करून बघितलं पाहिजे की नेमकं कशा पद्धतीने हे केलं जातं, त्यामध्ये कुशलता कशी प्राप्त होऊ शकते. म्हणजेच अशा ठराविक कामांना प्रत्यक्ष कामावरच प्रशिक्षण देण्याची गरज असते. मग त्यामध्ये 3 प्रकार येतात. एक आहे नमुना पद्धतीचं प्रशिक्षण, म्हणजे उदाहरण दाखल थोडेफार त्याच्याकडून ते काम करून घेतलं जातं, त्याला नमुने दाखवले जातात, एखादा नमुना त्याच्याकडून करून घेतला जातो, अशा पद्धतीचं त्याला कामाचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याच पद्धतीने अजून एक भाग येतो प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण. प्रॅक्टिकल म्हणजे त्याला अगदी ते ऍक्च्युअल काम करून दाखवायचं आहे आणि त्या प्रात्यक्षिकामधून त्याला नेमक्या अडचणी काय येतात आणि मग तो ते काम कशा पद्धतीने, चांगल्या पद्धतीने, अजून कुशलतेने कसं करू शकतो याची माहिती त्याला दिली जाते. आणि शेवटचा भाग आहे शिकाऊ कामगार प्रशिक्षण. म्हणजे जे कर्मचारी नुकतेच आपण नेमलेले असतात त्यांना फायनल कामावर न नेमता फक्त शिकाऊ कामगार प्रशिक्षण वर्गामध्ये सामावून घेतलं जातं. ऍक्च्युअल कामाचाच अनुभव तिथे दिला जातो, परंतु ते काम व्यवसायासाठी फायनल केलं जात नाही. त्या कामावर परत एकदा जो जुना कर्मचारी असतो तो लक्ष देतो, त्या कामामध्ये काही बदल असतील तर ते करून घेतो आणि त्या पद्धतीने जो नवीन कर्मचारी असतो त्याला शिकण्याची संधी प्राप्त होत असते. मग आता ह्या झाल्या गोष्टी प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण, ऑन जॉब ट्रेनिंग. याचबरोबर अजून एक प्रकार जो प्रशिक्षणामधला आहे तो आहे ऑफ जॉब ट्रेनिंग. ऑफ जॉब ट्रेनिंग म्हणजेच काय, तर प्रत्यक्ष कामाशिवाय इतर पद्धतीने प्रशिक्षण. म्हणजे प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण हे कुठल्या गोष्टींसाठी गरजेचं असतं, तर जिथे फिजिकल कामाचा भाग आहे पण जिथे मेंटल, सायकोलॉजिकल वर्क असतं. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर शिक्षकाचं प्रशिक्षण हे अगदीच प्रत्येक वेळी प्रत्यक्ष कामावरच झालं पाहिजे असं काही नाही, तर त्यावेळेस त्याला वर्गामधून सुद्धा प्रत्यक्ष कामाशिवाय इतर पद्धतीने सुद्धा प्रशिक्षण देता येतं. मग त्यामध्ये कोणकोणती उदाहरणं आहेत. मग सगळ्यात पहिलं आहे वर्गातील प्रशिक्षण. म्हणजे वर्गामध्ये सुद्धा आपण त्याचं माहिती, त्याची प्रशिक्षण घेऊ शकतो. व्याख्यान पद्धती म्हणजे विविध आयोजकांचं, विविध व्याख्यात्यांचं, विविध अनुभवी असलेले जे इतर त्या ठराविक कामावर काम करत असलेले अनुभवी जे लोक असतात त्यांची व्याख्यानं आयोजित केली जातात. मग त्या व्याख्यानामधून सुद्धा आपण शिकू शकतो की नेमकं आपल्याला कोणत्या कौशल्याची गरज आहे. तसंच परिसंवाद, चर्चासत्र किंवा कार्यशाळांचं आयोजन केलं जातं. आपल्या महाविद्यालयामध्ये फायनल इयरसाठी किंवा एमकॉम लेवलला आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या विषयांचे परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा यांचं आयोजन याचसाठी केलं जातं की त्यातून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण मिळता येईल. केस स्टडी पद्धत म्हणजे इथे आपण एखादं जो आपल्याला अनुभव घ्यायचा आहे त्याचं फॉर एक्झाम्पल एखादी केस स्टडी घेऊन त्याच्यावर सखोल अभ्यास करतो आणि त्यातून प्रशिक्षण घेत जातो, त्यातून नवीन नवीन गोष्टी शिकत जातो. त्यानंतर आहे भूमिका वठवणे. म्हणजे एखाद्या गोष्टीवर ऍक्च्युअल ऑनफिल्ड काम न करता त्या पद्धतीची साधारण एक आपण जे म्हणतो की एक परिस्थिती निर्माण करायची आणि त्या परिस्थितीमध्ये प्रशिक्षण घेता येऊ शकतं. आणि शेवटचा मुद्दा आहे उमेदवारांचे प्रशिक्षण. म्हणजे आलेले, आपण छाननी करून फायनल केलेले जे उमेदवार आहेत त्यांना एकत्रित आणून या वेगवेगळ्या पद्धतींनी प्रशिक्षण दिलं जातं की जेणेकरून उद्यापासून किंवा पुढील काळापासून जेव्हा तो ऍक्च्युअल काम सुरू करणार आहे तेव्हा त्या कामासाठी, त्या पदासाठी लागणाऱ्या सर्व कौशल्याने तो परिपूर्ण असला पाहिजे आणि ते काम तो जास्तीत जास्त चांगल्या सहभागाने, चांगल्या योगदानाने करू शकला पाहिजे. सो मित्रांनो, आज आपण आपल्या या सेशनमध्ये प्रशिक्षण म्हणजे काय हे बघितलं. प्रशिक्षण आणि विकासाचे उद्दिष्ट काय, त्याचे महत्त्व काय आणि त्याचबरोबर प्रशिक्षणाच्या 2 पद्धती, ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि ऑफ जॉब ट्रेनिंग म्हणजे प्रत्यक्ष कामाशिवाय इतर कोणकोणत्या पद्धतीने प्रशिक्षण देता येतं किंवा दिलं जातं
हे आपण इथे बघितलं. आजच्या सेशनमध्ये आपण आपला जो सेकंड टॉपिक होता भरती आणि प्रशिक्षण हा पूर्ण केलेला आहे. सो आजच्या सेशनमध्ये आज आपण इथेच थांबत आहोत. थँक्यू, टेक केअर अँड गुड बाय.